नेहमीला चिठ्ठी घेऊन पाठवतो, तिथे भेटूया पण कधी वेळेवर येत नाही. या कॅम्प्युटर आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये चिठ्ठी प्रकरण काय बरोबर नाही. कोणत्या जमान्यात वावरते लोक चंद्रावर जाऊन आले आणि अजून तू उंदरावर कमी बंदरा. मोबाईल मी तिला देतोच, नाही घेतला तर जबरदस्ती तिच्या खिशात घालतो. पण बाळू सलवारला खिसे असतात का? नसतात. बरं जिथे सोयीची जागा असेल तिथे ठेवूया. एकट्या तुमच्यासाठी एवढा टाइमपास करशील तर बाकी पोरांना कधी हँडल करशील? बापरे, बोलता बोलता रात्र झाली. चष्मा काढाय. चला आपण तयारीत राहिलं पाहिजे. इतक्या मुली सांभाळायचे म्हणजे सौंदर्य प्रसाधने खिशात ठेवावे लागतात बाबा. सगळे काय आपल्या खिशात असतं. तांबर नको, पावडर पण लावला पाहिजे. काही म्हणा, पावडरचा किती सुगंध येतो. अरे वा 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 वा. बोलता हो सगळं नाकातोंडात पावडर केला माझ्या. मीच नाही, सगळी तू नीच आहेस. आणि भोक राहिला तुला काही वाटत की नाही? भोकणे यांनी मला ओळखलं नाही वाटत. चला आजची चांगली गंमतच करूया. अहो एवढी सुंदर तरुण मुलगी समोर असताना तुम्ही उभेच उभा राहता का उतारा झोपू? एवढ्या चिकन्या पोरीला रागून बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अगे या चिकने तुझ्या दक्षतेमध्ये चकना झाला तुम्ही आता. एवढं रागवायचं असतं का आपल्या माणसाला? प्रेम करावं आपल्या माणसावर. तू माणूस आहे, तुझ्यावर प्रेम करू? इतके काही वाईट दोष नाही माझे. मी माणूस नाही, मी मुलगीच आहे आणि मी ना तुमच्यावर खूप प्रेम करते. बापरे, माझ्यावर खूप प्रेम करते. ही किती नंबरची मुलगी आहे? किती लक्ष आवाज ओळखीचा वाटतो. तुम्ही मला नाही ओळखत, पण मी तुम्हाला ओळखते. कसं काय? खूप दिवसापासून ना मी तुम्हाला दररोज बघायची, पण आता राहत नाही. म्हणून म्हटलं जाऊन भेटावं आपल्या माणसाला आणि तुम्हाला. फाटेल ही सुद्धा करून मरते. करून घेऊ. पण तनुजा काय म्हणाल, आजकाल मोबाईल मध्ये दोन सिम वापरण्याची फॅशन आहे. त्याने स्टँडर्ड वाढतो. तनुजा यायला उशीर आहे तोपर्यंत तिला बुकिंग करून घेऊन कामात येईल. आय लव्ह यू. रिकामी जागा. तू नाव सांग, मी लगेच करतो. आधी माझा गोड गोड क्यूट क्यूट चेहरा तर बघून घ्या. कशाला अगं तुझ्या गोड आवाजावरून ओळखलं तू किती चिकनी आहेस. माझ्याशी प्रेम होताना दुसऱ्या मुलीसोबत तू लफडे करतोस. लफडे अगं माझे चांगले कपडे घालायची लायकी नाही. मी लफडे गंमत केली. मी आधीच तुला ओळखलं होतं. खोटं बोलू नकोस, तू मला नाही ओळखत. मी तुला ओळखलं नाही. अगं दिवसा काय, रात्री मी तुला झोपेत ओळखतो. रात्री झोपेत ओळखायला तू काय घुबड आहेस का? आणि तुझे हे घुबडासारखे तोंड ना मला यानंतर दाखवायचं नाही. तुला भेटण्यासाठी मी लपत मैत्रिणीचे कपडे घालून आली आणि तू दुसऱ्या मुलीवर लाईन मारतोस, लफडे करतोस. पण बदमाश नालायक तुला फसवून तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या केसांची शपथ. माझ्यावर प्रेम करतो. अजिबात नाही. गंमत केली ना? खरंच गंमत केली. अगं तुझ्याशिवाय मी दुसऱ्या मुलीकडे बघू शकतो का? बघशील तर तुझं तोंड नाही फुटेल का? होणार नाही. अगं तूच माझी जाई, तूच माझी जुई, तूच माझ्या गुलाबाच्या फूल आणि मी फुलपाखरू. अगं गुलाबाच्या फुलावर उलट फुलपाखरू. अगं गुलाबाच्या फुलावर उलट फुलपाखरू. तू माझी बदक आणि मी तुझ्या ढोकरू. तुझ्यासाठी काय आलं माहित आहे?
अगं बघ 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 अगं नको ते बघू नको हे कामाचे बघ हे मोबाईल याने आपले चिठ्ठी प्रकरण कायमचे संपेल काय मोबाईल नको नको मला तुझा हा मोबाईल नको घरी आई बाबांना माहित झालं तर तू रागवतील नको बाबा त्यांना सांग माझ्या ह्याने दिला म्हणून हे घाबरायचं नाही मोबाईल असं लपून ठेवायचा आणि घरी कुणी नसलं की घरी तुला मिस कॉल द्यायचा मिस्को कशी देऊ इथं बटनात तर दिसत नाही हा दुसरा मोबाईल आहे हे आधी आपण की नाही सेल्फी काढूया सेल्फी कुल्फीची बहीण आता दोघांचा फोटो हे पोटांचा चंबू कर डुक्कर तोंड पटकन कसा दिसतो हा डुक्कर बाजूला ठेवी. लागलं लागलं बरं झालं इतक्या वेळेस भागलं दुसरीकडे नाही लागलं मी काय म्हणते इथे आपण लपून भेटतो म्हणून संजू दादाला माहित झालं ना तर तुझी चांगली चटणी करेल बापरे चटणी करेल हो मग तू भाकऱ्या बनवा आणि खा त्या संतू दादाची किती मना सांगते तुझा भाऊ जर इथे आला ना तुझ्या भावाची तबली असते बॅटरी लो तुझा भाऊ जर इथे आला ना तर मी काय करणार माहितीये काय करणार आता तुझा हात हातात घेऊन आणि मग आपण दूर कुठे रानात जाऊ वनात जाऊ वनात जाऊ सखे रानात जाऊ चल वनात जाऊ सखे रानात जाऊ चल वनात जाऊ हिरव्या निसर्गात या अंगी प्रीतीचे पंख लावू परी ग भरारी घेऊ प्रीतीचे पंख लावू परी ग भरारी घेऊ परी ग भरारी घेऊ
दुसरं कोण नाही ग. मुका दे मुका. खरंच हो. नाही. तो पोचू का माझे तो मुका नाही. पप्पी दे पप्पी. अरे पण आता कुत्र्याचा पिल्लू मी इथून कुठे आणलाय? अगं पोटांची पप्पी म्हटलं पप्पी दे बाळूला. आता इथे घरी कुणी बघितलं तर? नाही आपलंच मुलगा काय म्हणणार आता पाहिजे. तू ऐकशील नाही का? अजिबात नाही. ठीक आहे आधी आपले डोळे बंद कर. हे गॉगल घातला. अरे